चालू आहे ना ब्रेक आगे इकडे चल। तोडफोड केलेली आहे। आपण जर बघितलं तर स्वारगेट डेपोचं हे सुरक्षकांचं दालन आहे आणि या ठिकाणी सगळी तोडफोड सुरू आहे। जोड 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 आता वसंत मोरे हे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्याची घटना घडलेली आहे त्याच्या विरोधात ठाकरेगट आहे सुद्धा आता आक्रमक झाला आहे। वसंत मोरे समोर आत्ताच मला सांगितलं की समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती। सुरक्षा कर्मचारी 20 सुरक्षा कर्मचारी आहेत। जर 20 सुरक्षा कर्मचारी असून आमच्या जर बलात्कार होत असेल सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिन कशाला पाहिजे? कशाला सुरक्षा केबिन पाहिजे? जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलीस येऊ शकत नाहीत, पोलिसांचं इथे नियंत्रण नाही, यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का? या जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या 4 एसटी उभ्या आहेत। 4 एसटींचं ह्या लोकांनी लॉजिंग केलंय। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या याच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। ते एसटी कुठे ठेवलेले आहेत? त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत। आम्ही आता तिथं जाऊन आलोय। म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये। हे सुरक्षा कर्मचारी काय करणार? काही वेळापासून काय फक्त ही लोक इथं उभयला आहेत काही लोक। काही वेळापूर्वी नीलम गोरे यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे, पण या परिसराची त्यांनी पाहणी केली नाही, बाहेरची पाहणी केलेली आहे। तुम्ही आत्ताच तुम्ही गाडी इथं समोर होती आता, म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती। जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस गाडीची पाहणी केली का तुम्ही? केली ना, आता आतमध्ये जाऊन देत नाहीत, त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही, परंतु ती गाडी इथं समोर होती ना। सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय? या आगाराची सुरक्षा करणं। मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आई बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि हे लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे? यांना इथं बसण्याचा अधिकार नाही। मी एक विषय नाही, आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे, परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या 4 शिवशाहीच्या गाड्या दाखवा, ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट, रग, महिला भगिनींच्या तुम्ही दाखवू शकता सगळ्यांना। चला चला आपण बघूया। चला आपल्यासोबत वसंत तोडले मी आता। आजच्या ह्या सगळ्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत। कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं 20 सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले। मग 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका भगिनीवरती बलात्कार होत असेल तर ह्या नालायकांना इथं बसायचा अधिकार नाहीये। बरं, काल ही घटना घडलेली आहे, आगार प्रमुखांना आज सकाळपर्यंत ही घटना माहीत नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे। मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकलंय, म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे। म्हणजे या स्थितीतील कर्मचारी कोणी सहभागी असं वाटतं तुम्हाला? सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये तुम्ही म्हणल्या बस जे आता लावून ठेवलेले आहेत, लॉजिंग केलंय ते दाखवू शकता तुम्ही। चला